सार्वजनिक आरोग्य विभागानं कॅशलेस पेट्रो कार्ड प्रणाली सुरू केली आहे. तर तुमची बँक जर तुमची तक्रार ऐकून घेत नसेल तर तुम्ही कुठे जाऊ शकता? मुलांमध्येही डेंगीचा संसर्ग वाढतोय. पंतप्रधान बालेन शहा आपल्या मनाप्रमाणे नेपाळ चालवतायत. जम्मू आणि काश्मीरमधील वनवासींना मोठा दिलासा मिळालाय. हॉकी संघ केशरी रंगाच्या जर्सीसह वर्ल्ड कपमध्ये उतरणार आहे. तर संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या नात्याबद्दल महत्त्वपूर्ण खुलासा समोर आलाय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 31 जुलै वार शुक्रवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे कॅशलेस पेट्रो कार्डची. राज्यात 102 रुग्णवाहिका सेवेसाठी इंधन भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशानं सार्वजनिक आरोग्य विभागानं कॅशलेस पेट्रो कार्ड प्रणाली आता सुरू केली आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्यातील 3195 शासकीय रुग्णवाहिकांना HPCLचं पेट्रो कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे इंधनासाठी होणारा विलंब कमी होण्याची शक्यता आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार अनेक जिल्ह्यांमध्ये शासकीय रुग्णवाहिकांना वेळेवर इंधन उपलब्ध न होणं किंवा इंधन खरेदीच्या प्रक्रियेत अडथळे येत असल्याच्या तक्रारी येत होत्या. याच पार्श्वभूमीवर कॅशलेस पेट्रो कार्डची प्रणाली लागू करण्यात आलेली आहे. या व्यवस्थेमुळे इंधन खरेदीचे व्यवहार डिजिटल पद्धतीनं होणार असून त्यावर देखरेखही ठेवणं सोपं होणार आहे. आरोग्य सेवेत तंत्रज्ञानाचा वापर वाढवून व्यवस्थापन अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. याचवेळी 102 रुग्णवाहिका सेवेबाबतही महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. आतापर्यंत प्रामुख्यानं माता आणि बालकांसाठी वापरली जाणारी 102 ही रुग्णवाहिका सेवा यापुढे सर्वसामान्य रुग्णांसाठीही उपलब्ध करून देण्याचे निर्देश आरोग्य मंत्र्यांनी दिले आहेत. 108 आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेवरला तणाव कमी करण्यासाठी 102 ही अधिक सक्षम करण्यावर भर दिला जातोय, असं त्यांनी स्पष्ट केलं. पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात बँकेची. कधी आपल्या बँकेबद्दल आपल्या काही तक्रारी असतात, जसं की आपली कामं वेळेवर पूर्ण न होणं, व्यवहारांविषयी तक्रारी किंवा अगदी बँक कर्मचाऱ्यांबद्दलच्याही तक्रारी. जेव्हा आपण या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी बँकेकडे जातो तेव्हा ते ऐकून घेण्यास किंवा कोणताही उपाय देण्यास नकार देतात. अशा परिस्थितीत ग्राहकांनी कुणाकडे वळावं? आता RBIनं स्वतःच या प्रश्नाचं उत्तर दिलंय. भारतीय रिझर्व्ह बँकेनं असं म्हटलंय की जर बँक तुमचं ऐकत नसेल तर काळजी करण्याची गरज नाही, तुम्ही थेट RBI लोकपालाशी संपर्क साधावा. RBIनं त्यांच्या अधिकृत X पूर्वीचं ट्विटर या खात्यावर अनेक पोस्ट शेअर केले आहेत, ज्यात RBI लोकपालाचं वर्णन करतायत. ते तुमच्या समस्या सोडवण्यासाठी कशी मदत करेल हे त्यांनी स्पष्ट केलंय. पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात डेंगी आणि मलेरियाच्या प्रादुर्भावाची. मुंबईत डेंगी आणि मलेरियाचा प्रादुर्भाव केवळ प्रौढांपुरता मर्यादित न राहता आता लहान मुलांमध्येही वाढत असल्याचं बालरोग तज्ज्ञांनी सांगितलंय. गेल्या 15 ते 20 दिवसात विविध रुग्णालयांमध्ये अशा रुग्णांची संख्या वाढलेली आहे. मलेरियाच्या तुलनेत डेंगीची लागण झालेल्या मुलांचं प्रमाण अधिक असल्याचं डॉक्टरांनी नमूद केलंय. मुंबईत सध्या अधूनमधून पाऊस पडतो, त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे डासजन्य आजारांचा धोकाही वाढला असून त्याचा फटका मुलांना बसतोय. SRCC बालरुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर नेहल शहा यांनी असं सांगितलं की गेल्या आठवड्यात रुग्णालयात 3 ते 4 डेंगी आणि 2 ते 3 मलेरियाचे बालरुग्ण उपचारासाठी आले होते. यावेळी लेप्टोस्पायरोसिसचा एकही रुग्ण आढळला नाही. तसंच डिहायड्रेशन आणि अन्न पाणी न घेणे, तीव्र अशक्तपणा किंवा गंभीर लक्षणं दिसणाऱ्या मुलांनाच रुग्णालयात दाखल करावं लागतं. पॉडकास्टची चौथी बातमी पंतप्रधान बालेन शहा यांची. पंतप्रधान बालेन शहा यांनी नेपाळची सूत्र हाती घेतली आहेत तेव्हापासनं ते आपल्या मर्जीनुसार देश चालवतायत. रॅपर ते राजकारणी आणि नंतर थेट पंतप्रधानांपर्यंत बालेन शहा
राष्ट्रपतींचा सल्ला घेत नाहीत किंवा नेपाळी सर्वोच्च न्यायालयाच्या परंपरांचं पालन करत नाहीत. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरतीये. इतकंच नाही तर त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप केल्याचा आणि 3 न्यायाधीशांवर राजीनामा देण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप आहे. मानवाधिकार संघटनांनी बालेनशहा यांच्यावर हे आरोप केले आहेत. पॉडकास्टची 5वी बातमी जम्मू आणि काश्मीरची. जम्मू आणि काश्मीरमधील ओमर अब्दुल्ला सरकारनं वनजमिनीवर राहणाऱ्या अनुसूचित जमाती समुदायांना आणि इतर पारंपरिक वनवासींना महत्त्वपूर्ण सल्ला दिलाय. सरकारनं असं स्पष्ट केलंय की वन हक्क कायद्याअंतर्गत दाव्यांची ओळख आणि पडताळणी करण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणत्याही पात्र व्यक्तीला वनजमिनीतून बेदखल केलं जाणार नाही. आदिवासी व्यवहार विभागानं जारी केलेल्या ताज्या परिपत्रकात सर्व संबंधित अधिकाऱ्यांना वन हक्क कायद्यातील तरतुदींचं पूर्णपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पॉडकास्टची 6वी बातमी ऐकूयात क्रीडा क्षेत्रातनं. भारताचे दोन्ही संघ नेदरलँड्स व बेल्जियम इथं 14 ते 30 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या हॉकी विश्वकरंडकात केशरी रंगाची जर्सी घालून मैदानात उतरताना दिसणार आहेत. याआधी भारताचे दोन्ही संघ निळ्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरत होते. हॉकी इंडिया या संघटनेकडनं याबाबतची घोषणा करण्यात आलेली आहे. आपल्या सोशल मीडिया पेजवर नवीन जर्सीचं अनावरण करताना हॉकी इंडियाकडनं सांगण्यात आलं की या जर्सीची रचना आणि रंग भारताचा अभिमान दर्शवणारे आहेत. केशरी रंग हा धैर्य, त्याग आणि विजयाचं प्रतीक आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांची. संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या नात्याबद्दल अजूनही बरीच चर्चा सुरू आहे. चित्रपट पत्रकार ज्योती व्यंकटेश यांनी आता त्यांच्या नात्याबद्दल एक महत्त्वपूर्ण खुलासा केलाय. त्यांच्यातील दुराव्याचं कारणही उघड झालेलं आहे. ज्योती यांनी सांगितलं की संजय दत्त त्याच्या शब्दाला जागत नसल्यामुळे दुरावा निर्माण झाला. माधुरीला आशा होती की तो तिच्याशी लग्न करेल, पण संजयनं लग्नातील अडचणी एकदा आधीच अनुभवल्या होत्या, त्यामुळे त्याला पुन्हा लग्न करायचं नव्हतं. त्यावेळी संजय दत्त टाडा आणि इतर आरोपांचा सामना करत होता. याच कारणामुळे माधुरीनं त्याच्यापासून स्वतःला दूर केलं. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.